Hello friends, welcome back to my 75 day challenge. Day 7 is here and today's designed to be super special. So keep watching. Day 7 मध्ये आपण आज पाहणार आहोत काही बेल्ट्स. आपण डे 6 मध्ये काही बेल्ट्स पाहिलेत आणि आज सुद्धा आपण काही बेल्ट्स राहिलेले पाहणार आहोत. आता आपण पहिल्या बेल्टला सुरुवात करूयात. त्यासाठी आधी आपल्याला थिक थिन लाईन काढायची आहे आणि स्केलअप. या तिन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. कोणताही बेल्ट काढा त्यासाठी थिक थिन लाईन आणि स्केलअप इज मस्ट अँड कंपल्सरी आहे. स्केलअप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हाफ सर्कलमध्ये हा असा आकार काढायचा आहे. आपण मराठीमध्ये जसं 7 काढतो त्या टाईपमध्ये तोच आकार कंटिन्यू करा आणि दुसऱ्या साईडला एक डॉट द्या. डॉट देऊन झाल्यानंतर एक आउटलाईन द्या आणि आउटलाईन कंप्लीट झाल्यानंतर एक स्ट्रेट लाईन द्या आणि दोन्हीमधला जो स्पेस आहे तो फिल करा. आणि हे सगळं झाल्यानंतर स्केलअप द्या. स्केलअप कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हा बेल्ट बघा, खूप सुंदर दिसतोय. हाही खूप यूज केला जातो. आता आपण दुसरा बेल्ट बघूयात. यासाठी सुद्धा सेम थिक थिन लाईन काढून घ्या आणि यासाठी मात्र आपल्याला 2 लेअरमध्ये स्केलअप लागणार आहेत. स्केलअप्स कंप्लीट झाल्यानंतर थोडासा स्पेस सोडा आणि खाली एक आउटलाईन काढा आणि आउटलाईन कंप्लीट झाल्यानंतर मी ज्या प्रकारे रेषा मारते त्या प्रकारे तुम्ही मारा आणि सेम डिस्टन्स ठेवून त्या पूर्ण एक बॉक्स क्रिएट करा आणि त्या बॉक्समध्ये सुद्धा अगदी मधोमध एक छोटीशी लाईन द्या आणि आपली डिझाईन तयार आहे. तुम्ही हा बेल्टसुद्धा बघू शकता, खूप सुंदर वाटतोय. आणि ते झाल्यानंतर पुन्हा स्केलअप विसरू नका, कारण स्केलअप आपण दिल्यानंतर त्या बेल्टला एक पूर्ण लुक येतो, त्यामुळे स्केलअप विसरू नका. त्यानंतर आता आपण बघूयात तिसरा बेल्ट. जसं आपण दुसरा बेल्ट काढला त्याचप्रमाणे अगदी सेम आपण तिसरा बेल्ट काढणार आहोत. थिक थिन लाईन आणि 2 लेयर्समध्ये आपण स्केलअप काढणार आहोत आणि त्यानंतर मात्र मधली जी डिझाईन आहे आपण ती चेंज करणार आहोत. जसं आपण तिथे ओन्ली लाईन्स काढल्या होत्या तसं इथे फक्त एल काढायचा आहे. फक्त एक एल सरळ काढायचा आणि दुसरा एल त्याच्या उलटा काढायचा. मी काढते त्याप्रमाणे तुम्ही बघून काढा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि स्पेस मात्र अगदी सेम ठेवा. जसं स्पेस तुम्ही सेम ठेवताल तसा तो बेल्ट खूप सुंदर दिसेल. आता पूर्ण डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि स्केलअप काढायला विसरू नका. मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते, कारण स्केलअप हा बेल्टचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा फायनल लुक. हा बेल्टसुद्धा प्रत्येक मेहंदीमध्ये यूज केला जातो आणि सगळ्यात सोपा म्हणजे हा लक्षात राहतो. तर तुम्ही प्रयत्न करा काढण्याचा. तुम्हाला जर आजचे बेल्ट्स आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मेहंदी लवर्सला नक्की शेअर करा. चला तर मग आता आपण चौथा बेल्ट बघूयात. या बेल्टमध्ये थोडंसं वेगळे पण आहे, कारण हा बेल्ट खूप सोपा आहे आणि दिसायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो, कारण ह्याचा एक साधेपणा आहे आणि तो जो साधेपणा आहे ना तो सगळ्यांना खूप आवडतो. सुरुवात करूयात. त्यासाठी आधी आपल्याला थिक थिन लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्केलअप काढायचे आहेत. स्केलअप कंप्लीट झाल्यानंतर थोडीशी स्पेस द्या आणि खाली एक सिंगल लाईन आखा. सिंगल लाईन कंप्लीट झाल्यानंतर त्या लाईनवर उलटे स्केलअप द्या आणि मध्ये जो स्पेस आहे त्याला एक असा वेव द्या. व्यवस्थित वेव, तो आकारही छान आला पाहिजे एकसारखा. आणि वेव कंप्लीट झाल्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे डॉट द्या. आता आपण 5वा बेल्ट काढूयात. 5वा बेल्टसुद्धा अगदी सेम आहे. जसं आपण चौथा बेल्ट काढला तसाच अगदी सेम, फक्त वेवमध्ये आपण जेव्हा डॉट दिले होते तिथे फक्त एकदम छोटे छोटे आणि नाजूक स्ट्रोक द्या. स्ट्रोक दिल्यामुळे त्या वेवला एक वेलीसारखा आकार येईल आणि तो वेव कुठेही खाली वर करू नका, अगदी सारखा वेव येऊ देत. आणि बेल्ट कंप्लीट झाल्यानंतर स्केलअप काढायला विसरू नका. तुम्ही या बेल्टचा फायनल लुक बघा, अगदी सुंदर दिसतोय, नाजूक दिसतोय बेल्ट. त्यामुळे हा बेल्टही खूप यूज केला जातो, त्यामुळे तुम्ही या बेल्टची खूप प्रॅक्टिस करा. आता आपण 6वा बेल्ट बघूयात. या बेल्टसाठी सुद्धा सेम थिक थिन लाईन काढा आणि त्यानंतर डबल लेयर्समध्ये स्केलअप काढा. स्केलअप काढलेला आहे त्या स्पेसमध्ये आपल्याला झिगझॅग लाईन काढायच्या आहेत, बट त्या उभ्या
काढायच्या आहेत, वाकड्या तिकड्या नाही, अगदी स्ट्रेट काढा आणि एकसारख्या अंतरावर काढा. मी काढते त्याप्रमाणे बघून काढा, म्हणजे तुम्हाला समजेल झिगझॅग लाईन कशा काढायच्या. तुम्ही या बेल्टचा फायनल लुक बघा, अगदी सुंदर दिसतोय, खूप नाजूक आहे आणि हा बेल्ट मोस्टली लक्षात राहण्यासारखा आहे. आपल्याला जेव्हा अचानक मेहंदी काढायची असते तेव्हा काही डिझाईन्स आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. त्यामधलाच हे काही असे नाजूक जे बेल्ट आहेत ते लक्षात राहण्यासारखे आहेत, सोपे आहेत. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्याही लक्षात राहील. आता आपण 7वा बेल्ट काढूयात. हा बेल्ट आपण स्वस्तिकमध्ये काढणार आहोत. आपण स्वस्तिक कसा काढायचा आपण चेक्समध्ये पाहिला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण स्वस्तिक कसा काढला होता. तर तसं सेम आपण इथे काढणार आहोत. यासाठी आधी आपल्याला काही थिक थिन लाईन्स काढायच्या आहेत. त्यानंतर थोडंसं अंतर ठेवून पुन्हा खाली थिक थिन लाईन काढून घ्या आणि मध्ये जे अंतर ठेवले त्यामध्ये 2 लाईन्स उभ्या काढा एक समान अंतरावर, जेणेकरून मध्ये एक बॉक्स क्रिएट होईल. त्या बॉक्समध्ये अगदी छोट्या 4 लाईन्स द्यायच्या आहेत. मी देते त्याप्रमाणे तुम्ही द्या, म्हणजे स्वस्तिक क्रिएट होईल. आणि असं पूर्ण बेल्ट झाल्यानंतर आपण ते स्वस्तिक आता फिल करणार आहोत. थँक यू सो मच फॉर वॉचिंग श्री मेहंदी. कीप प्रॅक्टिसिंग, कीप क्रिएटिंग, अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्युटिफुल डिझाईन.